सॉरी दादा, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. नो प्रॉब्लेम. तू तुझं काम केलंस आणि आम्ही आमचं. विजय काका कधी सोडणार आम्हाला? ए तन्नू, त्यांच्याशी बोलू नकोस, ते आपल्या पार्टीत नाही. सकाळी 7 वाजता वामन शिंदे झेंडावंदन करतील, मग मी तुम्हाला तुमच्या वस्तीत सोडून येईन. सात वाजल्यानंतर वामन शिंदे कोणाला तोंड दाखवण्यालाय राहणार नाही. दाटुनी धुके काले, पाठ फिरवता सुखाने, का दुःख मागुनी चाले. या निरभ्र आकाशात दाटुनी धुके काले, पाठ फिरवता सुखाने, का दुःख मागुनी चाले. कसे अचानक सूर बिखरले, अबोल झाली सतार. हो कसे अचानक सूर बिखरले, अबोल झाली सतार. एकामेका साथ देऊनी बहरला रे परिवार. परिवार हा परिवार, परिवार हा परिवार. कोण विलकर? सुप्रभात. स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि पोलिसांना सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. तुलाही धन्यवाद. वामन शिंदेचं तोंड काळं करूनही आम्ही निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला मदत केल्याबद्दल. वामन शिंदेचं तोंड काळं म्हणजे? साहेब, वामन शिंदे. अरे काय झालं वामन शिंदेला? त्याला काय विचारतोस? आम्हाला विचार ना काय झालं ते. मी समजलो नाही. झेंडावंदनासाठी वामन शिंदेने झेंड्याची दोरी ओढली असेल आणि त्यात वरून एक ॲसिडचा बल्ब त्याच्या तोंडावर पडला असेल. आणि आता हे काळं तोंड घेऊन तो लोकांसमोर मतं मागायला नक्कीच नाही जाणार. थँक्यू मला तुमचा प्लॅन सांगितल्याबद्दल. पवार, काय ऍक्टिंग करतो तुम्ही? तुम्ही हवालदार नाही ऍक्टर व्हायला पाहिजे होतं. एक काम करा, हे घड्याळ नीट करा. काही नाही, आत्ता सकाळचे 6:30 वाजले. हे घड्याळ मुद्दामून मी अर्धा तास पुढे केलं होतं, कारण मला तुमचा प्लॅन जाणून घ्यायचा होता. आणि थँक्यू, तुम्ही मला तुमचा सगळा प्लॅन सांगून टाकलात. तुम्हाला माहिती आहे का, वामन शिंदे अजून घरातून निघालेलाच नाही. दादा, मी बोललो होतो, मी तुम्हाला गुन्हा करूच देणार नाही. त्या हरामखोराचं तोंड काळ होणारच, पण त्यासाठी तो घरातून बाहेर तरी पडायला पाहिजे. तो घरातून निघणार
कारण की आम्ही काय केलंय ते फक्त मला, तुला आणि माझ्या कुटुंबालाच ठाऊक आहे. कारण आम्ही काय केलंय हे 7 वाजेपर्यंत वामन शिंदेला नाही कळलं म्हणजे झालं. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे आजी, पण वामन शिंदेला हे कळणार नाही असं होणार नाही, कारण मी स्वतः त्याला फोन करून सांगणार आहे. दादा थांबव त्याला. हॅलो. अरे याला बोलायचं नाही तर फोन कशाला करता रे? मालक चला लवकर, झेंडा वंदनाला उशीर होतो. रोज चला की, चला रे. चला. सांगितलं तुला मी. कोणालाही जाऊ देऊ नका. गाडीमध्ये हवा काढा. साहेब, झेंडा वंदन लवकर करा आणि निघा. अहो, आपल्या जीवाला धोका आहे. सरकारी वकिलांनी केलेल्या वादविवादावरून आदर्श वागळे आणि त्यांच्या कुटुंबियांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध होता हे सिद्ध होत नाही. तसेच वामनराव शिंदे किंवा अन्यायग्रस्त कुणीही साक्षीसाठी उपस्थित न राहिल्याने हे कोर्ट आदर्श वागळे आणि त्यांच्या कुटुंबियांना निर्दोष मानून मुक्त करीत आहे. साहेब, एक वाईट बातमी आहे. कोर्टाने वागळे आणि त्याच्या परिवाराची निर्दोष सुटका केली आहे. साहेब, इन्स्पेक्टर विजय राऊत वागळे एक झाले आहेत.
ओ मलकापूरच्या लोकांनी त्यांचा सत्कार करायचं ठरवलंय आणि ते सर्वजण वस्तीवरच गेलेत आता. त्या आदर्शला जरी कोर्टानं सोडला असला ना तरी म्या सोडणार नाही. चंदन तयारी लाग, आता यप्पार यप्पार. रद्दी पेपर बघितलं का? नुसता मिस कॉल दिला ते इकडं पलापल झाली पलापल. डायरेक्ट डायल केलं असतं ना तर काय झालं असतं विचार कर. तू या समजा लोकांना, या शंडा लोकांना माझ्या विरुद्ध फितवतो काय? ए वामन शिंदे, बऱ्या बोला ना, इथून परत जा. हे इन्स्पेक्टर, आमच्या रेंजमध्ये येऊ नको. आयुष्याचं नेटवर्क गमावून बसशील. मर्दाची जबान नाही. बर 15-20 गुंडांना सोबत घेतल्याशिवाय घराबाहेर ना पडणारे तुम्ही मर्दानगीच्या गोष्टी करता? अरे हे गुंड नाहीत, आपले कार्यकर्ते. जीवाला जीव देणारे, पण वेळ पडली तर जीव घेणारे पण. कळायला काय? अरे बघता काय, उचला त्यांना घ्या बंगल्यावर. त्यांच्या माईला त्यांच्या काय समजतात ते.
वामन शिंदे आणि त्याच्या माणसांची काय हालत केली आम्ही. अजूनही वेळ गेलेली नाही. या घराबाहेर आणि दाखवा यांना तुमची एकजूट. किती आहेत हे गुंड? 10, 15, 20. आणि या 20 लोकांना तुम्ही का घाबरता माहितीये? कारण हे सगळे कौरव एकत्र असतात आणि आपण सगळे एकत्र असूनही वेगवेगळे राहतो. आमच्या सारखे साधारण कुटुंब या सैतानाच्या विरुद्ध उभं राहतं तर सगळा मध्यम वर्ग एक झाला तर काय होईल? अरे तुम्ही फक्त एकत्र उभे राहून तरी बघा. 4 जण मिळून भर बाजारात एका स्त्रीची अब्रू लुटतात आणि 40 लोक उभे राहून तिथे तमाशा बघतात आणि वाट पाहतात कोणी पोलीसवाला येऊन त्यांना धडा शिकवेल. अरे एकदा पोलिसांसोबत येऊन उभे तरी राहा. मग बघा समाजात अशा पसरलेल्या कॅन्सरचा कसा नायनाट होतो ते. अजूनही वेळ गेलेली नाही. या घराबाहेर. तुम्हाला तुमच्या मुलाबाळांची काळजी असेल तर पडा घराबाहेर. तू म्हणशील त्या माणसाला मी निवडणुकीला उभा करायला तयार आहे, पण तू यांना आवर. काय वामनराव, जे लोक आजपर्यंत तुला घाबरत होते त्यांना एकत्र पाहून फाटली की काय? आता नाही सोडणार हे लोक तुम्हाला. मी तुम्हा दोघांची माफी मागतो, पण मला वाचवा. आमची माफी मागून काय होणार नाही. म्हणजे तुम्हाला जनतेची माफी मागावी लागेल. लोक मला माफ मुळीच करू नका. आता रॉंग नंबर डायल करतोय हा. याचं कनेक्शनच डिस्कनेक्ट करून टाका. एक मिनिट. इन्स्पेक्टर हे लोक कायदा हातात घेत आहेत, पण तुम्ही काय ऍक्शन का नाही घेतात? हो नाही, ऍक्शन मी घेणारच आहे हो. पण प्रॉब्लेम काय वामनराव, यांनी अजून गुन्हाच केला नाही ना. आणि जोपर्यंत ते गुन्हा करत नाही तोपर्यंत मी त्यांना अटक करू शकत नाही. आता हे लोक येतील, तुम्हाला कुत्र्याच्या आईवानी मारतील. जर जगला वाचला तर तुम्ही या पोलीस स्टेशनला. मी रिस्तर तुमची कंप्लेंट नोंदवून घेईन. अहो माझं कामच आहे ते. बरं आता प्रॉब्लेम काय? माझी ड्युटी संपली. आता खरी यांची ड्युटी सुरू झाली आहे. झाले शहीद त्यांचे भावे तपूर्ण हेतू. यावे पुन्हा नव्याने स्वातंत्र्य देवते तू. स्वातंत्र्य देवते तू. स्वातंत्र्य देवते तू. यावे पुन्हा नव्याने स्वातंत्र्य देवते तू. सुखदेव राजगुरु लढले भगत सिंग. अजूनी नदीत दिसतो रक्तातला तरंग. सुखदेव राजगुरु लढले भगत सिंग. अजूनी नदीत दिसतो रक्तातला तरंग. देतात प्रेरणा हे ध्वजामधील रंग. गौरव गीत गातू. झाले शहीद त्यांचे